आणि म्हणून इथून पुढे येणाऱ्या पिढ्या तुम्हाला विचारतील की बाबांनो, ज्या वेळी आपल्या आजा पंजानं पोटाला चिमटा घेऊन जपलेल्या जमिनी शक्तीपीठ महामार्गाखाली जात होत्या, त्यावेळेस तुम्ही काय करत होता? त्यावेळेस मात्र तुम्हाला तुमच्या पोरांच्या नातवंडांच्या डोळ्यामध्ये डोळा टाकून सांगता आलं पाहिजे की ज्या वेळेस हे सगळे सत्ताधीश, ज्या वेळेस हे प्रस्थापित सगळे पुढारी आम्हाला मातीमोल करण्यासाठी, आमची जमीन बळकावण्यासाठी पोलिसांचा ताफा घेऊन रस्त्यावर आले होते, आमच्या बांधावर आले होते, त्यावेळेस राजू शेट्टी साहेबांचा हा लाल बिल्ला छातीवर लावून त्या येणाऱ्या पोलिसांच्या गचुंड्या धरण्यासाठी आम्ही गेलो होतो, हे सांगायला अभिमानानं तुम्हाला आलं पाहिजे आणि ती जागृती करण्यासाठी आम्ही इथं आलो. आज प्रकाश, आम्ही इथून 500-600 किलोमीटरवरून आलोय. मला सांगायला अभिमान वाटतो आमचे प्रकाश नपेटकर इथं आहेत. प्रकाश भाऊ, कधी मी त्यांना भेटलो नव्हतं दादू सर, माझ्या फेसबुकवर फॉलो करतात. मला आले ते भेटले आणि म्हणले की बरं झालं तुम्ही आलात. रवी इंगळेंच्या स्टेटसवर तुमचं मगाशी तुळजापूरमध्ये मी बघितलं आणि रानामध्ये पाणी पाचता मोटर बंद करून या सभेसाठी आला ह्या जातीवंत शेतकरी. आणि ही खऱ्या अर्थानं राजू शेट्टी साहेबांच्या चळवळीची ताकद आहे भावांनो, की खऱ्या अर्थानं या हृदयीच्या त्या हृदय घातल्याचे संतांनी सांगितलेलं आहे. ही चळवळ हे लाल बिल्ला सारा सुद्धा नाही, लाखो शेतकऱ्यांच्या रक्तातून बनलेला हा लाल बिल्ला आहे. याचं पावित्र्य फार मोठं आहे. ज्या वेळी आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे, त्या वेळी जर आज आपण घरातून बाहेर नाही पडलो पेटून, तर उद्या मात्र मुळशी पॅटर्न सारखं आपल्याच रानात एखादी कंपनी, एखादा हायवे, एखादा टोल नाका जाणार आहे आणि त्याच टोल नाक्यावर साहेबाला सलाम करण्यासाठी आपलीच पोरं त्या ठिकाणी वॉचमनचा ड्रेस घालून उभी राहू नये. हे फक्त डोक्यामध्ये घ्या भावांनो. एवढीच तळतायची विनंती तुम्हाला. शक्तीपीठ महामार्ग आपल्याकडे जातोय, पण तो महामार्ग जात असताना सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या थडग्यावर हे सरकार जर विकासाचे महाल त्या ठिकाणी बांधण्यासाठी उभं राहणार असेल तर मात्र ते आम्हाला मान्य नाही. आणि मग आमच्या श्वासामध्ये शेवटचा श्वास असेपर्यंत आम्ही त्या सर्व सरकारच्या भूमिकेला विरोध करू. ही भूमिका घेऊन या महाराष्ट्रामध्ये लढणारे आपल्या सर्वांचे नेते आदरणीय राजू शेट्टी साहेब आणि त्यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन, कारण एक राजू शेट्टी सर्व देशभर, महाराष्ट्रभर, सर्व गावागावामध्ये एका वेळेस पोहोचू शकले नाही, तरी त्यांचा विचार घेऊन आम्ही सर्व मंडळी आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर निघालो. आज या भागामध्ये सांगितलं, जाधव साहेब आहेत, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढत असताना ज्या नेत्यांवर केसेस होत आहेत त्या केसेस लढण्यासाठी ही माणसं उभी राहील. आज आपण बघतोय समाजामध्ये काय चाललंय. चष्मदीद हुए अंधे बहिरे सुने दलील, चष्मदीद हुए अंधे बहिरे सुने दलील, झूठो का है दबदबा सच्चे हुए जलील. टीव्ही माध्यम उघडलं, बातम्या लावल्या तर पाहतोय की हा इकडे गेला, तो तिकडे गेला, परंतु सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या घेऊन लढायला कोण तयार आहे. आणि म्हणून कवी एक ठिकाणी म्हणतात, बाय शोईंग मी इनजस्टिस ही टॉट मी टू लव्ह जस्टिस. एवढा अन्याय आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांवर आजपर्यंत तुम्ही केला की तो न्याय आम्हाला पोरका, त्या न्यायासाठी आम्ही आजपर्यंत झालो आणि त्या न्याय हवा असा वाटतोय म्हणून रात्रीचा दिवस करून आम्ही सगळे मंडळी लढतोय. आज माणिकरावांच्या रूपाने तुम्हाला एक चांगला शेतकरी चळवळीची जाण असणारा एक नेता सभागृहामध्ये पाठवता आला. तुमच्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो, कारण शेतकरी चळवळीमध्ये लढणं हे सोपं नाही. घरच्या भाकरी खाऊन लष्कराचं ओझं व्हायचं आहे आणि त्याच्यामध्ये राजकीय कुठंतरी आपल्याला स्थान त्या सभागृहामध्ये मिळाल्याशिवाय आपल्या शेतकऱ्यांचं म्हणणं तिथपर्यंत पोहोचणार नाही. आणि म्हणून ही सगळी जुनी जाणती मंडळी आज तुमच्या गावामध्ये आलेत. आज तुम्हीही चांगल्या पद्धतीने आमचं स्वागत केलं, त्याबद्दल आम्ही देखील तुमचं ऋण मानतो. आज घनश्यामबाई चौधरी नंदुरबार मधून आलेले आहेत. अगदी आहत चांद्यापासून ते बांद्यापर्यंत सगळं आम्ही पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ, मराठवाडा सगळ्यांची एक मोठ बांधून आज अनिलभाऊ पवार असतील, आमचे सगळे मंडळी आहेत. आज सर आहेत, पोपळे सर रिटायर झाले, सगळं आहे, पेन्शन आहे, परंतु होणारा बुडती हे धन न देखवे डोळा म्हणूनही कळवळा येत असे तुकोबांनी सांगितलं. म्हणजे पेन्शन घेऊन घरामध्ये बसायची वेळ आली तरी ही माणसं म्हणतात की नाही, माझ्या पोटापुरतं मला मिळतंय, पण या जगाचा पोशिंदा आज कुठंतरी भरडला जातोय. म्हणून प्रकाश पोपळे सर स्वतः गाडीमध्ये आमचे सगळे नांदेडचे जुने जाणते सहकार्यांना घेऊन अगदी रात्रीचा दिवस करून फिरताय. कशासाठी चाललाय हा प्रपंच. आणि मग आपण बघतोय की एखादा नेता जनसामान्यांच्या मतामधून निवडून येतो आणि त्याच्या स्वार्थासाठी एखाद्या
रातोरात दुसऱ्या पक्षाला जाऊन मिळतो आणि मग सर्वसामान्य शेतकऱ्यांची त्या ठिकाणी कुचंबना होते, हेटाळणा होते आणि ती थांबवायची असेल तर तुमच्या आमच्यासारख्या सर्व डोक्यामध्ये आपल्याच धडावर आपली डोके आहेत का, हा प्रश्न घेऊन आम्ही तुमच्यामध्ये आलेलो. सातारा जिल्हा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातले अनेक जिल्हे आहेत, मराठवाडा असेल, मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी कितीतरी लोकांनी बलिदान दिलं, कितीतरी सर्वसामान्य शेतकऱ्यांनी त्याग केला, रक्त सांडलं, परंतु या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी, त्यांच्या रक्षणासाठी कधीही मागे हटले नाहीत. मागाशीच आमच्या एका जुन्या जाणत्या शेतकऱ्यांनी संघटनेत प्रवेश केला. खरंच अभिमान वाटतो की आज हे बाबा उतरत्या आयुष्यामध्ये देखील त्यांना वाटतंय की हा लाल विला छातीवर लावला तर 10 हत्तीचं बळ येणार आहे लढण्यासाठी. परंतु आज तरुण कुठे आहे? तरुण कुठल्या तरी नेत्याचे हाजी हाजी आणि मुजरेगिरी करण्यासाठी जर मग्न असेल तर इथं बसलेल्या सर्व पालकांनी आपल्या तरुण पोरांना देखील सजग करणं गरजेचं आहे. कधीतरी नंतर वेळ आला तर सविस्तर तुमच्यासोबत संवाद जरूर साधेन. वेळेची मर्यादा आहे. शेवटी फक्त एवढंच करूया, गेला जरी फुलांचा हंगाम दूरदेशी, आयुष्य राहिलेले जाळून मोहरूया.